कळसूबाई, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. जा सकता हो? हाँ जाओ. उतरताना लय डेंजर आहे. पावसात कशी लोक उतरत असतील ना? पूर्ण उभा आहे. जय शिवराय मित्रांनो, आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे कारण आज जॉबवरून डायरेक्ट मी निघालो आहे कळसूबाई शिखराकडे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखलं जातं त्या शिखराकडे चाललो आहे. आता मी पोचलो आहे दादर स्टेशनला. मित्रमंडळी आणि लगेचच एक फोटो पण काढला आठवण म्हणून. पुढे आम्ही कासारा ट्रेन पकडायचा प्लॅन केला होता, पण मेगा ब्लॉकमुळे सिच्युएशन थोडीशी खराब झाली होती. खूप ट्रेन लेट होत्या आणि काही कॅन्सल पण झाल्या होत्या. ज्या ट्रेनमध्ये बसलो ती डायरेक्ट कासारपर्यंत जाता आसनगावपर्यंत गेली. आम्ही आधीच गाडी फिक्स केली होती कासारासाठी, पण ट्रेन उशिरा असल्यामुळे ड्रायव्हरला आसनगावला बोलवायला लागलं. ड्रायव्हर भाऊ 5 मिनिटात पोचतो बोलला, पण त्याने 1 तास लावत. आता मी पोचलोय बारे गावात. आताच उतरलो. सकाळचे वाजले 4. सकाळचे 4 वाजले आणि आता आम्ही कळसूबाई ट्रॅकिंगला सुरुवात करतो. फायनली आम्ही आता निघालोय कळसूबाई ट्रॅकिंगसाठी. एक महत्त्वाची गोष्ट, डाव्या बाजूला न जाता सरळ पुढे जायचं आहे. हे बघा, इथं पाण्याची टाकी दिसते, याच्या बाजूने पुढे जायचं आहे. कोणी पहिल्यांदा येत असेल तर त्याच्यासाठी हा छोटासा गाईड समजा. समोरच जायचं आहे. हे इथं चिंच झाड असेल असं वाटते मला. हे तुमच्यासाठी एक मार्किंग म्हणून सांगतोय. वाटवून दिलेले तरी पण तुम्हाला समजा ना लाईटचा पोल हे उचलून. असं पुढे चालत चालत आम्ही आता मेन गेट जवळ पोचलोय आणि इथून खरी ट्रॅकिंग सुरू होते. ट्रॅकिंगला खूप लोक येत असतात. लांबून टॉर्चचे लाईट दिसतात, त्यामुळे वाट सापडायला काही प्रॉब्लेम येत नाही. शिवाय मार्किंग पण केलेली आहे. सोबत आमच्यासोबत असाही माणूस होता जो पहिला इथे येऊन गेला, त्यामुळे आपल्याला वाटा इझी येत होता. हा बघा घसरगुंडीसारखा भाग आहे. उंच पण आहे आणि झाडाची पालं पण मुलं बाहेर पडले. थोडं येताना इथं सांभाळून घ्या, पाय जर घसरले डायरेक्ट खाली जाईल. थोडं पूर्ण उभा आहे इथे. चला चौकशी आहे. काय लागलं रे हाताला?
उतरताना लई डेंजर आहे. पावसात तर कशी लोक उतरत असतील ना? पूर्ण उभा आहे. टॉर्च लावून तरी आपल्या की नाही होते दांडे आहेत आपण तर जांडीन लावले आणि ही आहे लोखंडाची पहिली सीडी. अजूनही पूर्ण अंधार आहे, फक्त टॉर्चच्या लाईटीमध्ये आम्ही पुढे चाललोय. ही सीडी चढताना थोडं प्रेशर येतच. खाली खोल दरी आहे आणि वर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकायला लागतं, हळूहळू चढतोय. अशा मुवमेंटमध्ये कळतं की ट्रॅकिंग म्हणजे फक्त मजा नाही, तर थोडं धाडस पण लागतं. अजून अशाच प्रकारच्या 3 शिड्या आहेत वरती. पहिली सीडी तर कंप्लीट झालेली आहे. चला आता पुन्हा वरती जाऊया. चला आता वरती आल्यानंतर खूप वारा जोरात सुरू झाला आहे. खाली असताना खूप आम्हाला गरम होत होतं, आता खूप हवा सुटली वरती. काय दिसतंय? वा वा. मध्ये मध्ये खूप अवघड भाग आहे, त्यामुळे थोडा सांभाळून या तुम्ही येताना. सावकाश या. कुठे मारू? नाही परत, लांब आहे खूप. लांब आहे. सेकंड सीडी आली. ही आहे सेकंड वाली सीडी. आम्ही आता दुसरी सीडी चढत आहोत.
5:30 झालेत ना. थोडं थोडं आता दिसायला लागले. आणि आता आली ही 3री शिडी. अजून 1 शिडी बाकी आहे. आमच्या ग्रुपचे अर्धे जण पुढे गेलेत. सर्वात उंच हॅलो. चला चला. या शिडीच्या पायऱ्यामध्ये अंतर थोडं जास्त आहे, त्यामुळे येताना सांभाळून या. कसं वाटतं आता? आणि अखेर आम्हाला सूर्योदयाची चाहूल लागली, म्हणून आम्ही थोडा वेळ इथेच थांबलोय. हळूहळू आकाशाचा रंग बदलतोय. आकाशातून प्रकाशाकडे जाणारा हा क्षण खूप खास आहे. इतका सगळा प्रवास थकवा काही क्षणातच दूर झाला. खरंच अशा सनराईजसाठीच हा सगळा ट्रॅक केला जातो. आम्ही सकाळी 4 वाजता प्रवास सुरू केला होता. आता 6:30 झालेत. अजूनही अर्ध चालायचं बाकी आहे. जिथे कळसूबाईचं मंदिर आहे ते अजूनही वरती आहे, दाखवू तुम्हाला.
ते बघा समोरच आहे. हे बघा, इथे आम्हाला जायचं आहे अजून. हा एक सिकरा म्हणून पक्षी आहे जो आकाशामध्ये एकदम स्थिर राहतो. हे बारी गाव आहे जिथून आम्ही वरती चढाई केली होती. ते लांबून असं दिसतंय. जर तुम्ही नाईटला इथे राहण्यासाठी असाल रात्री, तर सकाळी तुम्हाला संध्याकाळी पाहिजे असेल तर इथं सर्व सुविधा भेटते. टेंट वगैरे आणि सकाळचा नाश्ता वगैरे सर्व असतो इथे. चला आता आम्ही जवळ पोचतोय. आणि ही आहे आता शेवटची शिडी. नमस्कार. छान वाटतंय मला असं एक चढाई करून आणि अखेर आम्ही पोचलो कळसुबाईच्या शिखरावर. इतका सगळा प्रवास, थकवा, अंधार, अवघड वाट सगळं काही इथेच संपतं. हा व्ह्यू बघा, डोळ्यांना आणि मनाला शांती देणारा. कळसुबाई मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर पौराणिक कथेनुसार कळसू नावाची एक अत्यंत दयाळू आदिवासी महिला होती. ती या डोंगरावर राहायची आणि तिने आपले आयुष्य गरिबांची, ग्रामस्थांची सेवा करण्यात घालवले. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शिखरावर एक लहान मंदिर बांधले. ते हे मंदिर आहे. आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे. रात्री ज्या वाटेने आलो तोच मार्ग आता दिवसाच्या उजेडात वेगळाच दिसतोय. जेव्हा वर चढत होतो तेव्हा एवढं लक्षात आलं नाही, पण आता कळतंय हा प्रवास किती अवघड होता. या शिड्या बघा, वर चढताना जितक्या सोप्या वाटल्या तितक्याच आता उतरायला हवी वाटतात. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतंय, कारण थोडीशी चूक झाली तर सरळ खाली. पण एक वेगळीच मजा आहे.
ज्या वाटेने आपण शिखर गाठलं त्याच वाटेने परत येण्याची फिलिंग वेगळीच असते. उतरताना एक गोष्ट नक्की जाणवली, चढणं जितकं अवघड असतं त्याहून जास्त अवघड उतरणं असतं. आणि आयुष्यासारखंच आहे हे. वर जाण्यासाठी खूप मेहनत लागते, पण खाली येण्यासाठी फक्त एक चूक पुरेशी असते. म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाका. ट्रॅकमध्येही आणि आयुष्यातही एन्जॉय करा, सेफ राहा. हा रस्ता पण थोडा अवघडच आहे. पाय सरकला तर सध्या सरळ खाली जाऊ शकतो, त्यामुळेच आता येईल तेव्हा सांभाळून या. आणि पावसाळ्यात तर खूप डेंजर होऊ शकतो, त्यामुळे थोडं स्वतःची काळजी घेऊनच या. थांब उद्या येतो तुझ्या पाठोपाठ. ही बघा ती शिडी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथूनच आपण ह्याच मार्गाने खाली उतरलो आहोत. आणि अशा प्रकारे आमचा कळसुबाई ट्रॅक पूर्ण झाला. खूप काही शिकलो, थोडा स्ट्रगल, थोडा थ्रिल आणि खूप साऱ्या आठवणी. प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकून जातो आणि हा प्रवास कायम लक्षात राहणार आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.